वर्ध्यात यंदाची लोकसभा निवडणूक रंजक ठरली होती। म्हणजेच भाजपनं इथं 2 टर्मचे खासदार रामदास तडस यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं। तर जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाट्याला आली खरी, मात्र त्यांच्याकडे इथून तुल्यबळ उमेदवार नव्हता। त्यामुळे शरद पवारांनी काँग्रेसमधून अमर काळेंना आयात केलं आणि तुतारी चिन्हावर त्यांना मैदानात उतरवलं। निकाल लागला आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचा फक्त एकच आमदार असताना अमर काळेंनी मैदान मारलं। आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं आपण इथं विधानसभा निहाय झालेल्या मतांचा आढावा घेणार आहोत आणि त्यातून पाहणार आहोत की विद्यमान आमदार आपल्या पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य देऊ शकले की नाही। नमस्कार, मी मनस्वी ढवळे। पहिला मतदारसंघ आहे धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात सध्या भाजपच्या तिकिटावर प्रताप अडसड आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवार रामदास तडस यांना 77,410 मतं होती, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अमर काळे यांना 91,633 मतं होती। या मतदारसंघातून अमर काळे जवळजवळ 14,000 मतांनी आघाडीवर होते। आता या गोष्टीचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने विचार केला तर प्रताप अडसडांना निवडून येण्यासाठी परिश्रम घ्यावे लागणार आहे। पुढचा मतदारसंघ आहे मोर्शी विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघात राजू शेट्टीच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे देवेंद्र भुयार आमदार आहेत। ते अजित पवार यांचे जवळचे मानले जातात। त्यांनी या लोकसभेत महायुतीचा धर्म पाळला असल्याचं दिसतंय, कारण मोर्शी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार रामदास तडसांना 89,968 मतं होती, तर अमर काळेंना 74,706 मतं होती। देवेंद्र भुयारांनी त्यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला 15,262 मतांची आघाडी दिली आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भुयार प्लस मध्ये दिसतात। मात्र बघायला गेलं तर शिंदे गटानं या मतदारसंघावर दावा सांगितला आहे, त्यामुळे त्यांना सावध राहावं लागणार आहे। तिसरा मतदारसंघ म्हणजे आर्वी विधानसभा मतदारसंघ। इथं दादाराव केचे हे भाजपचे आमदार आहेत। त्यांच्या मतदारसंघातून अमर काळेंना 91,889 मतं पडली होती, तर रामदास तडसांना 71,934 मतं मिळाली होती। या मतदारसंघातून अमर काळे 19,955 मतांनी आघाडीवर होते। यातून असं दिसतंय की दादाराव केचे यांच्या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरले आहे। आता याचा विचार केला तर येणारी विधानसभा निवडणूक दादाराव केचेंसाठी जड जाण्याची शक्यता आहे। आता या मताधिक्याची दुसरी बाजू बघितली तर आर्वी मतदारसंघ हे अमर काळेंचं होम ग्राउंड आहे। आगामी विधानसभा निवडणुकीत अमर काळे त्यांच्या पत्नीला इथून मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। मात्र या मतदारसंघातून कराळे मास्तरांचं नाव देखील समोर येत आहे। त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार हे भविष्यातच कळेल। तर पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे देवळी मतदारसंघ। हा रामदास तडसांचा गृह मतदारसंघ होता। मात्र इथली आकडेवारी पाहिली तर रामदास तडसांना या मतदारसंघातून 61,587 मतं मिळाली, तर अमर काळेंना 93,609 मतं होती। याचा विचार केला तर रामदास तडस हे त्यांच्या गृह मतदारसंघातून तब्बल 32,022 मतांनी पिछाडीवर होते। तर इथले जे विद्यमान आमदार आहेत ते काँग्रेसचे रणजित कांबळे आहेत। 1999 पासून ते सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आलेले आहेत आणि लोकसभेला इथून मवियाच्या उमेदवाराला मिळालेली लीड पाहता रणजित कांबळे हे आगामी विधानसभेत आपला गड पुन्हा राखतील यात शंकाच नाही। तर पाचवा मतदारसंघ आहे तो म्हणजे हिंगणघाट। हा विधानसभा मतदारसंघ देखील भाजपच्या ताब्यात आहे। इथून भाजपचे समीर कुनवार हे आमदार आहेत। ते देखील त्यांच्या मतदारसंघातून रामदास तडसांना आघाडी मिळवून देण्यात अपयशी ठरलेत। या मतदारसंघातून रामदास तडसांना 74,480 मतं मिळाली, तर अमर काळेंना 95,035 मतं मिळाली। यातून असं समोर येतंय की इथून काळे 20,055 मतांनी आघाडीवरती होते। याचा विचार जर विधानसभेच्या दृष्टीने केला तर समीर कुनवार यांना निवडणूक चांगलीच जड जाण्याची शक्यता आहे। शेवटचा मतदारसंघ आहे तो म्हणजे वर्धा। वर्धा विधानसभा मतदारसंघातून अमर काळेंना 83,889 मतं पडली होती, तर रामदास तडसांना 74,220 मतं मिळाली होती।
या मतदारसंघात सध्याला भाजपचे पंकज भोयर आमदार आहेत, मात्र त्यांना देखील या मतदारसंघातून भाजप उमेदवाराला आघाडी मिळवून देण्यात यश आलेलं नाहीये। त्यामुळे ते देखील विधानसभेला मायनसमध्ये जाण्याची शक्यता आहे। शिवाय आगामी विधानसभेसाठी या मतदारसंघातून काँग्रेसने देखील जोरदार तयारी सुरू केली आहे। त्यामुळे पंकज भोयरांना सावध राहावं लागणार आहे। तर हा होता वर्धा लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाच्या आकडेवारीचा आढावा। यातून भाजपचे 4ही आमदार मायनसमध्ये दिसत आहे। यावरचं तुमचं मत काय तुम्ही कमेंट्स मधून कळवा आणि पुढे कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हे देखील सांगा। धन्यवाद।